अनेक दिवसापासून लोहा शहरामधला स्वच्छता पाणीचा विषय हा मार्गी लागलेला नाही आणि आज आपण पाहणी केली त्याबद्दल नगराध्यक्ष दादा तुम्ही काय म्हणत आहात? गेल्या 5 वर्षापासून आपलं लोहा शहराचं फिल्टरेशन जवळपास बंद अवस्थेमध्ये आहे. आता आम्ही लोहा नगर परिषदेमधून देशपांडे साहेब आले होते, जे आपल्या नगर परिषदेचे पूर्ण पाणी पुरवठ्याचं सुपरवायझन करतात. लिंबोटी धरणाच्या असो किंवा लोहा शहरातले जे पाईपलाईनचं फिल्टरेशनचं जे त्यांच्याकडे काम आहे ते पूर्ण करतात. त्यांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या 20 दिवसामध्ये फिल्टरेशन चालू करून तात्पुरतं चालू करून देतो म्हणलेत आणि त्याच्यानंतर जे पूर्ण काम फिल्टरचं जे रिपेरिंगचं असेल सगळंच जे काय असेल ते येत्या काळामध्ये 4 महिन्यामध्ये पूर्ण करून देण्याचं त्यांचं लोहा शहराला एक स्वच्छ पाणी देण्याचं काम माननीय लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आज बैठक घेण्याचं ठरलं होतं. त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण जमलो होतो. बैठक बी झाली आणि त्या निमित्ताने आम्ही या शहराला स्वच्छ पाणी देण्याचा एक संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं सर्व आम्ही ते पाणी केली असेल सगळी बंद अवस्थेमध्ये आहे. येत्या काळामध्ये आम्ही ते पूर्ण करणार आहेत आणि 15 ते 20 दिवसामध्ये लोह्याला तात्पुरतं स्वच्छ पाणी ज्या परिस्थितीमधून द्यायचं आहे म्हणजे सध्याच्या परिस्थितीमधून ते देण्याचं काम आमचं या 20 दिवसात राहील. लोहा शहर हे वाढतं शहर आहे आणि आता काही वार्डामध्ये नवीन पाईपलाईनची पाण्याची व्यवस्था झालेली नाही, त्याबद्दल आपण काही व्यवस्था करत आहात का? त्याच्यावर पण सुद्धा खूप चर्चा झाली. देशपांडे साहेबांनी पूर्ण त्याच्यावर माहिती घेतली. आम्ही सर्व जे पाणी पुरवठा जो आमचे कर्मचारी करतात त्यांना पण बोलून घेतलं. ज्या भागामध्ये नवीन वस्ती जिथं 4 वर्षाखाली प्लॅन झाला त्याच्यानंतर जे आता नवीन वस्तीमध्ये जिथं आपल्याला पाणी पुरवठ्याच्या लाईन्स गेलेल्या नाहीत तिथं नवीन टाकण्याची पाईपलाईनचं काम येत्या काळामध्ये त्यांनी करून देण्याचं सांगितलं आणि ते होईल बी पण येत्या काळात नगर परिषदेकडून. लोहा शहराला स्वच्छ आणि छान पाणी असं किती महिन्यामध्ये भेटणार? ते 4 महिन्यामध्ये आताच आमची चर्चा झाली होती. येत्या 4 महिन्यामध्ये लोहा शहरांना स्वच्छ पाणी देण्याचं काम लोहा नगर परिषद व सर्व आमचे कर्मचारी नगरसेवक आमचे मुख्य अधिकारी पूर्ण ताकदीनं शहराच्या स्वच्छतेसाठी असेल पाणी पुरवठ्यासाठी असेल दिवाबत्तीसाठी असेल सगळंच ज्या पद्धतीने जे करता येईल त्या पद्धतीनं सर्वच आमचे सहकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. थँक्यू.